हा आहे राफेल लढाऊ विमान आणि संबंधित करारावरचा एक संक्षिप्त आढावा. फ्रान्समध्ये बनलेलं राफेल हे एक ओमनी रोल विमान आहे. म्हणजे काय? तर हे एकाच वेळी अनेक कामं करू शकतं. शत्रूच्या विमानांशी लढण्यापासून ते जमिनीवर टेहळणी आणि अचूक हल्ला करण्यापर्यंत सगळं काही एकाच उड्डाणात. चला, याचे 3 मुख्य मुद्दे पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे या विमानाची ताकद. यात मेटेओरसारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आहेत, जी हवेतील लक्ष्यांचा वेध घेतात. तर स्काल्प क्रूज क्षेपणास्त्र जमिनीवर खोलवर हल्ला करू शकतं. पण खरी गंमत आहे त्याच्या स्पेक्ट्रा प्रणालीमध्ये. हे एक प्रकारचं अदृश्य कवचच आहे, जे शत्रूच्या रडारला अक्षरशः गोंधळात टाकतं. आणि हो, भारतासाठी खास कोल्ड स्टार्ट इंजिनसुद्धा आहे, ज्यामुळे हिमालयाच्या थंडीतही ते आरामात उड्डाण करू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016चा तो ऐतिहासिक करार. भारत आणि फ्रान्समध्ये 36 विमानांसाठी जवळपास 59,000 कोटी रुपयांचा हा करार झाला होता. आता ही सगळी 36 विमानं आपल्या हवाई दलाच्या गोल्डन ॲरोज आणि हॉकर्स या स्क्वॉड्रन्समध्ये दाखल झाली आहेत. आणि तिसरी गोष्ट, याचं सामरिक महत्त्व. राफेलमुळे भारताला पहिल्यांदाच डीप स्ट्राईक क्षमता मिळाली आहे. याचा अर्थ आपण शत्रूच्या हद्दीत खूप आत जाऊन त्यांच्या हवाई संरक्षणाला भेदून हल्ला करू शकतो. खरं तर हा एक मोठा गेम चेंजर आहे. आणि आता तर भारतीय नौदलासाठी ही 26 राफेल मरीन विमानं खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. थोडक्यात सांगायचं तर राफेलच्या समावेशाने केवळ हवाई दलाचं आधुनिकीकरणच नाही झालं, तर भारताची सामरिक स्थितीही खूपच मजबूत झाली आहे.